तर नमस्कार सर्वांना. स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्लासिकल ट्युटोरियल्स. खूप मोठा ब्रेक झाला, मला माहिती आहे. त्याबद्दल सर्वांची मी माफी मागतो आणि आपण चालू करूया, आपल्या पुढच्या लेसनकडे वळूया. आपण मागच्या लेसनमध्ये बघितलं अलंकार आणि अलंकाराचे प्रकार, म्हणजे त्यांच्या जाती, तिसऱ्या जाती, चतुसर जाती वगैरे आपण इत्यादी गोष्टी बघितल्या. माझा तबला रिपेअरला असल्यामुळे आपण हार्मोनियमच कंटिन्यू करतोय सध्या तरी. ठीक आहे, तबला जसा येईल रिपेअर होऊन मग तेव्हा आपण तबल्याचे लेसन सुद्धा कंटिन्यू करूया. ठीक आहे, तर आपण हार्मोनियममध्ये आज रागाला चालू करणार. राग म्हणजे आपल्याला येतो तो राग नाही, राग म्हणजे शास्त्रीय संगीतातला राग. ठीक आहे, तर आपण पहिला राग बघणार आहेत, राग भूप. भूप म्हणजे आपल्याला माहिती आहे राजा, हा सुद्धा रागांचा राजा आहे. ठीक आहे, तर या रागाची बेसिक माहिती आपण या लेसन मध्ये बघणार आहेत. जसं की रागाचा आरोह, रागाचा अवरोह, रागाची पकड. ठीक आहे, या तीन गोष्टी आपण बेसिकली या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. भूप रागाबद्दल माहिती द्यायची झाली तर आपल्याला माहिती आहे, भूप भूप भूपाळी वगैरे आपण सकाळी सकाळी जी भजनं ऐकतो, सकाळी प्रातःसमयी जी गीतं गायली जातात त्याला पूर्वीच्या काळात भूपाळी सुद्धा म्हणत होते. हे राग भूपच्या आधारावरच गायली जात होती. ठीक आहे, आणि ते कंपोजिशन सुद्धा राग भूपच्या आधारावरच असायचे. ठीक आहे, तर आपण राग भूप बद्दल थोडंसं जाणून घेऊया. यामध्ये आपल्याला माहिती आहे टोटल 12 सूर आहेत. त्या 12 स्वरांपैकी या रागामध्ये टोटल 5च सूर यूज केले जातात. तर 5 कोणकोणते? सा, रे, ग, प आणि ध. ठीक आहे, हे 5च सूर फक्त यूज केले जातात. तर ते 5 सुरांची संगती कशा प्रकारे आणि मेलडी कशाप्रमाणे राग भूपची बनते ते आपण बघूया. ठीक आहे, तर काळी 4 घेतोय, जेणेकरून मेल आणि फिमेल दोघांना सुद्धा गायला ओके वाटेल. ठीक आहे, त्यासाठी काळी 4 सूर घेतोय. तर चालू करूया रागाचा आरोह. सा, रे, ग, पा, ध, सा. हा झाला रागाचा आरोह. सा, ध, प, ग, रे, सा. हा झाला रागाचा अवरोह. ठीक आहे, पुन्हा एकदा बघूया. आरोह आणि त्याच प्रकारे आणि त्या तेवढेच ब्रेक घेऊन तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. ब्रेक कसा म्हणजे सा, थोडासा ब्रेक, त्यानंतर रे, रे, ग, परत ब्रेक, त्यानंतर पा, ब्रेक, ध, सा, परत ब्रेक, सा, ध, प, ग, रे, सा. ठीक आहे, हे झाले आरोह आणि अवरोह. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया पकड. तर रागाची पकड अशी आहे, प, ग, ध, प, ग, रे, सा. पकड म्हणजे रागाचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे, जेणेकरून आपण कुठलं पण गाणं किंवा गीत ऐकतो तर पकड जर त्याला लागू झाली तर समजायचं ते गीत त्या रागावर बेस आहे. ठीक आहे, तर पकड बघूया. प, ग, ध, प, ग, रे, सा. या पकडचं वैशिष्ट्य असं आहे की आपण पकड गायली आणि त्याच्यानंतर आपण जे ऐकलेलं गीत गायलं तर ते गीत आणि पकड एकसारखे वाटू लागतात. त्याच्यामुळे आपण एक असं कन्क्लुजन करू शकतो की हा हा हे गीत या रागावर बेस्ड आहे. ठीक आहे, तर हे झाले आरोह, अवरोह आणि पकड. तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या रागाबद्दल सविस्तर माहिती आणि या रागावर आधारित एक छोटंसं गीत, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत बंदिश म्हणतो, ती बंदिश सुद्धा आपण बघूया. ठीक आहे, धन्यवाद.